बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। पीक विमा तातडीने द्या अशी मागणी हे शेतकरी करतायत। सोयाबीनसह इतर पिकांना दरवाढ देण्याची मागणी ही शेतकरी करतायत। मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे। तर बीडमध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। पीक विमा तातडीने द्या, सोयाबीनसह इतर पिकांना दरवाढ द्या अशी मागणी हे शेतकरी करतायत। प्रचंड कर्जाचा डोंगर आमच्या कुटुंबावरती साचलेला आहे आणि म्हणून लक्ष्मीच्या सणा दिवशी खऱ्या अर्थानं लक्ष्मी घरी येत असताना सुद्धा आमच्या डोक्यावरचं कर्ज आणि आमच्या शेतातल्या शेतीमालाला पिकाचा भाव मिळावा, आमच्या घोषित केलेल्या अनुदान आणि विम्याच्या रकमा आमच्या खात्यावरती पडाव्यात, खरी लक्ष्मी आमच्या पदरात यावी म्हणून आमच्या लक्ष्मी आज सणा दिवशी सुद्धा या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलनासाठी आलेले आहेत। तीव्रतानाचे काम करतो हे करतो तरी आमच्या शेतीला भाव देत नाही। रानामध्ये इचू काढा ना काही असते तरी आम्हाला तसं जावं लागतंय। वरून ऊन असलं तरी आम्हाला तशीच कामं करावं लागते आणि काम करून आम्हाला काहीच फायदा भेटत नाही त्याचा। आमच्या काय आम्हाला विमा द्या, अनुदान, आमचा विमा राहायला अनुदान, कर्जमाफी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।